माता की, भारत माता की, वंदे भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। नाशिक महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या तयारीसाठी आज आपण सर्वांनी या ठिकाणी या मीटिंगचं आयोजन केलं आहे। या मीटिंगसाठी उपस्थित आदरणीय गिरीश भाऊ, आदरणीय सीमाताई, आदरणीय फरांदेताई, राहुलजी, सन्माननीय सुनील केदारजी, बाळासाहेब, सन्माननीय हिरेसाहेब, सन्माननीय चौधरी साहेब, सर्व सावजी, सर्व साने साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित सर्व मान्यवर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बंधू भगिनी, खरं तर आपण सर्वजण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला सर्वांना निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे। ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आहे। ही निवडणूक एखाद्या प्रभागातील नगरसेवक निवडून देण्यासाठी ही निवडणूक नाही, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या। आपल्याला आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य येणाऱ्या काळामध्ये जर चांगलं ठरवायचं असेल, नाशिकचं असणारं येणाऱ्या काळामधील जे नाशिकचे स्वप्न आहे, या शहराचं स्वप्न आहे, हे स्वप्न येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना जर साकार करायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीचं असणारं महत्त्व हे किती महत्त्वाचं आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्या। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काही ठिकाणी ज्या काही अडचणी निर्माण झाल्या याची मला सर्व कल्पना आहे। भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी या सर्व गोष्टी आज गेल्या 2-3 दिवस या सर्व गोष्टीचं आकलन करतो आहे की नक्की कशामुळे आणि का या सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्या सर्वातून काय मार्ग काढला पाहिजे, कशा पद्धतीने मार्ग काढला पाहिजे, यासाठी जे जे करावं लागेल त्यामध्ये ज्यांनी चुका केल्या त्या चुका केलेल्यांना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने अनुशासन करता येऊ शकतं का याचा सुद्धा पार्टी विचार करणार आहे। हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, ही माझी विनंती। खरं तर निवडणुकीला एक्सटेन्शन देता येत नाही, ते माझ्या हातात नाही। नाही तर 15 तारखेची निवडणूक जर 25 तारखेपर्यंत जर करता आली असती तर यामध्ये जे गडबड केली आहे ती आपल्याला सुधारता आली असती। परंतु ही सर्वच्या सर्व गोष्टी एका दिवसाने किंवा या सगळ्या गोष्टीने यामध्ये निर्णय घेणं हे कठीण आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या। आपण सर्वजण ज्या पार्टीमध्ये काम करतो ती पार्टी शिस्त पाळणारी अशी पार्टी आहे। त्यामुळे आपला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष ज्या ताकदीने संघटनेमध्ये काम केलं आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी थोड्याशा का होईना मनाला वेदना देतात, हे कोणीही नाकारू शकत नाही, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या। मी आजच्या या बैठकीच्या निमित्ताने फक्त एवढंच सांगण्यासाठी आलोय की आपले सर्व नेते या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या मनावरती फार मोठं दडपण आलं की आपण या सगळ्या गोष्टीला कसं फेस करावं, कसं पुढे जाऊन काम करावं। पण माझी आपणा सर्वांना अतिशय नम्रपणे अशी विनंती आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टीवरती आजच पडदा टाकला तर आणि तरच नाशिक आणि नाशिकचा असणारा जो तुम्हाला आणि आम्हाला अपेक्षित भारतीय जनता पार्टीला जे अपेक्षित यश आहे ते जर आपल्याला संपादित करायचं असेल तर संघटनात्मक दृष्ट्या जे नाशिक आज आहे की जे संघटनात्मक दृष्ट्या आपण पुढे उभे करू शकतो ते तुम्हाला आम्हाला सर्वांना उभं करायचं आहे। आणि त्यासाठी त्या नाशिकवर
नाशिकवर महापौर हा भारतीय जनता पार्टीचा बसणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमच्या सर्वांची ताकद आणि संघटना एकत्रपणे काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. माझी व्यासपीठावरील सर्व नेते मंडळींना विनंती आहे, तुम्ही सर्वजण वर्षानुवर्ष या पार्टीसाठी वेळ दिलाय, पार्टीसाठी अतिशय परिश्रम केलेले आपण सर्वजण आहात. तुम्हाला या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. एखादी गोष्ट ही जी झालेल्या चुका आहेत या चुका या मी केल्या आहेत असं समजा. मी पार्टीचा अध्यक्ष म्हणून या सगळ्या गोष्टी मी माझ्यावरती घेतो, पण विनम्रपणे आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी या सगळ्या गोष्टी विसरा. ज्या गोष्टी झाल्या आहेत त्याच्यामधले जे काही निर्णय घ्यायचे असतील, जे कटू असू शकतात, ज्या निर्णयावरती कदाचित परिणाम काय होईल याचा सुद्धा दूरगामी विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे आपण सर्वांनी त्या दिशेने जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. हा कार्यकर्ता हा तुमच्याकडे पाहतो आहे. तुम्ही जी दिशा द्याल, नेते जी दिशा देतात तीच कार्यकर्त्यांची दिशा असते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एखाद्याने उठाव करायचा असेल तर उठाव करणं हे अतिशय सोपं आहे. उठाव करणं हे अतिशय सोपं असतं, परंतु ते शांत करणं हे फार कठीण असतं आणि त्यासाठी तुम्हालाच हे सगळं करावं लागेल. मी येऊन हे करू शकतो का, तर मी करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही अनुभवी आहात, तुम्हाला या सगळ्या गोष्टींची इथल्या असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या असणाऱ्या क्षमतेची, त्यांच्या असणाऱ्या प्रत्येक भावनांचा तुम्हालाच आदर करायची वारंवार वर्षानुवर्षाचा असणारा अनुभव आहे आणि त्यामुळे तुम्ही हे कराल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि पुन्हा एकदा नाशिकमध्ये महापौर हा तुमच्याच ताकदीने येणार आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी ही विनंती करणार आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहात. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित असं नाशिक हे आपल्याला सर्वांना घडवायचं आहे. आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक बूथवरच्या प्रत्येकाने येणाऱ्या काळामध्ये 10 दिवस फक्त शिल्लक आहे. या 10 दिवसामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना काय करावं लागेल, प्रत्येक आमदारांनी त्यांच्या मतदारसंघामधील असणारे प्रभाग, या प्रभागांमध्ये त्या ठिकाणी प्रभाग निहाय त्या ठिकाणी असणारा प्रमुख व्यक्ती, त्या प्रमुख व्यक्तीच्या हाताखाली प्रत्येक टीम तयार करणं, त्या टीमच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी जे आवश्यक आहे त्या सगळ्या व्यवस्था उभं करणं, त्या ठिकाणी त्यांना सर्वांना एकत्र करणं, त्या बूथवरच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हे समजून सांगणं की बूथची ही लढाई आपल्याला 51% लढाई ही येणाऱ्या काळामध्ये जिंकण्यासाठी काम करायचं आहे. 51% लढाई जोपर्यंत आपण जिंकण्यासाठी काम करणार नाही तोपर्यंत आपल्याला विजय संपादित होणार नाही. आपल्याला या संपूर्ण 10 दिवसामध्ये देशाचे पंतप्रधान 16 तास काम करतात, 16 तास काम करतात. देवेंद्रजी सुद्धा 16 तास काम करतात. या 10 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्याच ताकदीने निदान कमीत कमी 10 तास काम करणं, प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचणं, प्रत्येक घराघरामध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीची असणारी विचारधारा, केंद्रातली असणाऱ्या योजना असतील, केंद्र पुरस्कृत राज्य पुरस्कृत असणाऱ्या योजना या प्रत्येकापर्यंत पोहोचवणं आणि प्रत्येकाला हे समजून सांगणं की येणाऱ्या काळामध्ये जे स्वप्न नाशिककरांना बघायचं आहे किंवा जे स्वप्न तुम्हाला आम्हाला सर्वांना साकार करायचं आहे, एक विचाराचं सरकार केंद्रामध्ये एनडीएचं नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे आणि राज्यामध्ये देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे एक विचाराचं सरकार आणल्यानंतर सर्व धोरणं जी केंद्र पुरस्कृत आहेत, राज्य पुरस्कृत आहे, ही सर्व धोरणं तुम्हाला आम्हाला सर्वांना
करता येतात, पार पाडता येतात. आणि म्हणून एक विचाराचं सरकार, तुमचं मतदान हे कमळासमोर गेलं पाहिजे. तुमचं मतदान ज्या वेळेला कमळासमोर जाणार आहे तेव्हा ते नरेंद्र मोदीजींना मिळणार आहे. तुमचं मतदान ज्या वेळेला कमळासमोर जाणार आहे त्यावेळेला ते आदरणीय देवेंद्रजींना मिळणार आहे. देवेंद्रजी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात, 15 तारखेला होणारं मतदान हे एक दिवस पूर्ण विश्वासाने कमळाचं बटन दाबा. 5 वर्ष मी तुमच्याकडे लक्ष देईन. हे जे देवेंद्रजी सांगताय ते पूर्ण नाशिकमधील असणाऱ्या प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही सर्व कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आहे. मला खात्री आहे की आपण सर्वजण अतिशय चांगले कडवट कार्यकर्ते आहात. आपण सर्वांच्या भरोशावरती ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक तुम्हाला आम्हाला सर्वांना जिंकायची आहे. या भावनेतून, या सर्व ताकदीने तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून काम करूया. पुन्हा एकदा मी आपणा सर्वांना सांगतो, येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण या सगळ्या गोष्टीतून, आज सुजाताई यांचा आज जो पक्षप्रवेश झाला आहे त्यामुळे या सगळ्यांना आपण या सर्व विषयामध्ये आपण सर्वांनी मिळून त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करावं. मी पुन्हा एकदा आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं खूप खूप धन्यवाद देतो. काही निर्णय येणाऱ्या काळात करणं हे अपेक्षित आहे. देवेंद्रजी, मी आणि आमची कोर टीम या संदर्भामधला निर्णय देईल. ते निर्णय येणाऱ्या काळामध्ये आपल्यापर्यंत नक्कीच पोचवेन एवढंच आपण सर्वांना सांगतो. पुन्हा एकदा कार्यकर्त्यांनी निर्णयाची वाट बघू नका, कमळ लक्षात ठेवा आणि कमळाच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभे राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.